नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या लाडक्या आवडत्या युट्यूब चॅनल म्हणजे डॉक्टर किसान या युट्यूब चॅनलला मी ऋषिकेश पगार, माझे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर सुनीलजी देंडे सरांसोबत आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आजचा व्हिडिओचा विषय आहे मिरची पिकातील फुलकुज, व्हायरस व बदलत्या तापमानात कसे कामकाज केले पाहिजे यावर आपण सखोल माहिती आदरणीय सरांकडून जाणून घेणारच आहोत. पण त्या अगोदर आपल्या सोबत शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊ, त्यांचं नाव आपण जाणून घेऊ. नमस्कार, मी निलेश शिवाजी पुरकर, पिंपळस रामाचे. मोबाईल नंबर 9518312355. आपले मिरची पिकाची लागवड कधी केली आहे आपण? 4 फेब्रुवारी. आपला आतापर्यंत आलेला अनुभव कसा आहे डॉक्टर किसान? मागच्या वर्षी पण मिरचीचा प्लॉट रजिस्टर होता माझा. सुंदर मिरची झाली होती आणि या वर्षातला माझा 6वा-7वा भाजीपाल्याचा प्लॉट आहे. आपल्याला आतापर्यंत अनुभव आलेला कसा आहे? सुंदर अनुभव आलेला आहे. या टेम्परेचरमध्ये एवढा मजबूत प्लॉट बनणं सोपं पण नाही. मित्रांनो, पुढील माहिती डॉक्टर सर देतीलच आपल्याला. शेतकरी मित्रांनो, नाराज होऊ नका. नवीन आहे, बोलता येत नाही, बऱ्याचशा चुका त्यांनी पहिल्याच 1-1.5 मिनिटामध्ये केल्या, त्याबद्दल मी वैयक्तिक तुमची माफी मागतो. माझ्यासोबत शेतकरी आहेत. व्हिडिओचा विषय तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल की या वाढत्या तापमानामध्ये मिरची पिकात फुलांची कूज होते, सेटिंग होत नाही आणि त्याच दरम्यान व्हायरस रोगाचा प्रादुर्भाव होऊन आपलं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात घटतंय. मग अशा वेळेस आपण आपल्या कामकाजामध्ये काय बदल केला पाहिजे जेणेकरून अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल, त्याचप्रमाणे फवारणीचं नियोजन असेल, पाणी नियोजन असेल, या सगळ्या गोष्टी आपण कशा केल्या पाहिजे त्यासाठी डॉक्टर किसान या यूट्यूब चॅनलला तुम्ही प्रथम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पाठीमागचे व्हिडिओ देखील तुम्हाला बघायला मिळतील. व्हिडिओमध्ये तुम्हाला जो व्हिडिओचा सब्जेक्ट आहे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आला की या तापमानामध्ये फुलकूज होणार, 100% होणार, ती आपल्याला 20-30% कशी रोखता येईल, म्हणजे 100%मध्ये 80% सेटिंग आपल्याला कसं करून घेता येईल. त्याचप्रमाणे व्हायरस रोगाचा प्रादुर्भाव हा येणार म्हणजे येणार, तो 90% आपल्याला प्लॉट चांगला कसा ठेवायचा, 10% व्हायरस आपल्याला ठेवायचा आहे प्लॉटमध्ये, तो येणारच. 100% आजपर्यंत मी महाराष्ट्र नव्हे, MP असेल, मध्य प्रदेश असेल, जिथं जिथं मिरची होते, ह्या तापमानामध्ये ज्या वेळेस 36 डिग्री सेल्सिअसच्या वरती तापमान जातं, कितीही महागडे कीटकनाशक वापरलं, कसंही नियोजन ठेवलं तरी तो व्हायरस येतो. पण तो व्हायरस आपल्याला 10% ठेवून आपल्या उत्पादनामध्ये चांगली भर कशी करता येईल, जेणेकरून बाजारभाव आपल्याला खूप चांगले तेजीचे मिळणार आहे. परंतु बाजारभाव खूप तेजीत मिळणार असताना आपल्याला मिरची पीक, हे जे पीक बघताय तुम्ही, अगदी स्ट्रॉंग पीक तुम्हाला दिसतंय. हे फुलं दिसतायत तुम्हाला, सेटिंग व्हायला सुरुवात झालेली आहे, फुलं दिसतायत, मिरची लागायला सुरुवात झालेली आहे. बघा, मिरची म्हणजे अशा पद्धतीने मिरची लागायला सुरुवात झाली. पुढच्या 10-12 दिवसात हा प्लॉट सुरू होईल. माझ्यासोबत शेतकरी आहेत. थोडक्यात 2 प्रश्न त्यांना विचारतो. दादा, तुमचं नाव वगैरे तुम्ही सांगितलं. एकंदरीत डॉक्टर किसानला तुम्ही 2 वर्षापासून ओळखता. गेल्या वर्षी देखील एवढं तापमान नव्हतं. आता आपण वरतून तुम्ही सावली करून घेतली. गेल्या वर्षी ओपनला प्लॉट होता. आताही आपण एक 10-12 दिवसापूर्वी सावली केलेली आहे, जेणेकरून यावर्षी सगळ्याच विभागांमध्ये तापमान जास्त राहणार आहे. आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये आजही जर बघितलं आपण, 2 दिवसापासून थोडंसं कमी तापमान हवा आहे, तरी 38 पर्यंत टेम्परेचर, अगदी 42 पर्यंत टेम्परेचर गेलं होतं. या तापमानामध्ये ज्यावेळेस फुलं लागतात आणि त्या फुलांची कूज होती, त्यावेळेस आपण काय फवारणी केली पाहिजे, काय अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं पाहिजे, ते मी सांगणारच आहे. तुम्हाला एकच प्रश्न आहे की गेल्या वर्षाचा मिरची पिकातील अनुभव, तर तुम्ही सांगितलं की 6-7 पिकं मी कंटिन्यू, टोमॅटो असेल, वेगवेगळे पिकं रजिस्टर केले, पण गेल्या वर्षाचा मिरची पिकाचा अनुभव आणि या वर्षी तुमच्या आजूबाजूला पंचक्रोशीमध्ये तुमच्या बरोबरच्या मिरचीचा तुम्हाला आलेला अनुभव काय शेअर करा? मागच्या वर्षी आपला 1 बिघाचा प्लॉट होता, तो सुंदर झाला. त्या डेअरिंगवर मी यावेळा प्लॉट वाढवला. 3 बिघाचा प्लॉट केला आणि आपल्या प्लॉट सारखे प्लॉट कमी दिसतं एरियामध्ये. समजा 20 प्लॉट लागले तर 2-3 प्लॉट या रेंजमध्ये दिसतात. बाकीचे प्लॉट म्हणजे नुकसानी आहे त्याच्यामध्ये. म्हणजे त्या आपल्या म्हणजे जो आपला प्लॉट डेव्हलप झालाय तसे दिसत नाही दिसत. ते तुमच्यापेक्षा जास्त फवारण्या करता, सगळ्या काही गोष्टी पण दिसत नाही. जे डॉक्टर किसानचा एक जो वादा आहे की खर्च कमी उत्पन्न जास्त, त्याबद्दल तुमचं काय मत? 100% खरंय, खर्च कमी आणि उत्पन्न जास्तच आहे ना. नक्कीच. हा प्लॉट तुमचा 10-12 दिवसात सुरू होईल. पहिला तोडा तर 3 बिघ्याच्या हिशोबाने माझ्या अंदाजे तरी 5-6 टनाचा पहिला तोडा तुमचा आहे. पुढच्या साधारणतः म्हणजे अक्षय तृतीया 28-30 तारखेला तुमचा पहिला तोडा जो असेल तो 5 ते 6 टनाच्या पुढे 100% जाईल आणि दुसऱ्या तोड्याला मी स्वतः येऊन
12 की 15 टनाचा तोडा झाला. तो व्हिडिओ आपण घेऊ दुसऱ्या तोड्याला. नक्की, त्याला अजून नक्की. 1 महिना उशीर आहे. तर आता आपला व्हिडिओचा विषय आहे की तापमान जे वाढलंय तर फुलकुस शेतकरी मित्रांनो होती आणि त्याच दरम्यान व्हायरसचा प्रादुर्भाव देखील होतो. मग कीटकनाशकांच्या सातत्याने फवारण्या करायच्या का अजून काही बदल करायचा? पाणी नियोजनातून अन्नद्रव्य व्यवस्थापन काय दिलं गेलं पाहिजे? त्या संदर्भात नीट लक्षात घ्या. जिथं फुल सेटिंग सुरू झालंय, फुलांची कूज होते, फुल पिवळं पडतंय, 50% जास्त फुलं पिवळे पडताय, खाली गळून जात आहेत, सेटिंग होत नाही, त्यावेळेस तुम्हाला वरतून 200 लिटर पाण्यामधून 3 ते 4 लिटर ताक घ्यायचंय. त्या ताकासोबत तुम्हाला घ्यायचं आहे गूळ 1 किलो, दालचिनी पावडर 50 ग्रॅम आणि झिंक 100 ग्रॅम असा एक स्प्रे करा. दुसरा दिवस जाऊ द्या, पुढच्या दिवशी तुम्हाला फवारणी घ्यायची. पुढच्या दिवशी तुम्हाला फवारणी घ्यायची मॅक्सवेल 250 मिली, कुमानेल 500 मिली, रोको 200 ग्रॅम. हे फुलकुजीसाठी या 2 फवारण्या आणि जास्त फुलांची संख्या मिळवण्यासाठी या 2 फवारण्या खूप महत्त्वाच्या असतील. आणि दुसरी जी फवारणी तुम्ही घेताय मॅक्सवेल 250 मिली, फिनिक्स हायटेकचं आणि कुमानेल 500 मिली, रोको 200 ग्रॅम हे बुरशीनाशक घेऊन दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तुम्हाला जमिनीतून द्यायचं. एकरी तुमचा 20, 30, 40 गुंठ्याचा प्लॉट असेल, 50 गुंठ्याचा असेल, 20 गुंठ्यापासून 50 गुंठ्याचा प्लॉट असेल, एकच ऍप्लिकेशन त्या ठिकाणी द्यायचं. एकरी 1 लिटर वरात बायोटेकचं बर्ड कव्हर एकरी 1 लिटर, त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय 5 किलो 06020, 1 किलो बोरान आणि 500 ग्रॅम चिलिटेड कॅल्शियम. नीट लक्षात घ्या. 500 ग्रॅम चिलिटेड कॅल्शियम, 1 किलो बोरान, 1 लिटर बर्ड कव्हर, 5 किलो 06020. हे तुम्ही ज्या वेळेस मॅक्सवेल, कुमानेल, रोकोचा स्प्रे देताय ताकानंतर तिसऱ्या दिवशी, त्याच्या दुसऱ्या दिवशी हे ड्रिपच्या माध्यमातून द्यायचंय. त्यानंतर 2 ते 3 दिवस जाऊ द्या. 2-3 दिवसानंतर कीटकनाशक इन्सेक्टिसाइडचा स्प्रे घेत असताना तुम्हाला त्या ठिकाणी 200 लिटरला पाणी जर असं झाड असेल तर एकरी 400 लिटर गेलं पाहिजे. ही जी झाडाची वाढ आहे, ही जी झाडाची वाढ आहे, शेंडा आहे, फुलं दिसत आहेत, अशा वेळेस तुम्हाला एकरी 400 लिटर पाणी गेलं पाहिजे. 200 लिटरचं प्रमाण सांगतो धनकीर्तीचं. बायोडी 230, बायोडी 303, 250 मिली आणि त्याच्यासोबत घरडाचं पोलीस 40 ग्रॅम किंवा लिसंटा 40 ग्रॅम. या दोघांपैकी एक 40 ग्रॅम कीटकनाशक तुम्हाला केमिकल युक्त घ्यायचंय. 40 ग्रॅम त्याच्यासोबत झिंक 100 ग्रॅम असा एक स्प्रे करून घ्या. परत एकदा 3 दिवसाचा गॅप जाऊ द्या. 3 दिवसानंतर जमिनीच्या माध्यमातून अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना तुम्ही एकरी 1 लिटर बर्ड कव्हर, 5 किलो 06020, 1 किलो बोरान, 500 ग्रॅम चिलिटेड कॅल्शियम दिल्यानंतर 6व्या-7व्या दिवशी तुम्हाला द्यायचंय. एकरी 1 लिटर प्लॅटिनम आणि त्या प्लॅटिनम सोबत तुम्हाला घ्यायचंय 5 किलो फिनोलेक्सचं 15-30-15. त्यानंतर बायोडी 303 आणि पोलीस किंवा लिसंटाचा स्प्रे झाला. त्यानंतर भुरी रोगाचा प्रादुर्भाव होईल किंवा नाही किंवा आला असेल तर तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह असेल किंवा तुमचा म्हणजे भुरी आली असेल तरी देखील स्प्रे घ्यायचा आहे. 200 लिटरला 100 मिली ॲग्रेसिव्हाचा स्प्रे तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचा आहे. त्याच्यानंतर परत एकदा 2-3 दिवस गेल्यानंतर तुम्हाला कीटकनाशकचा स्प्रे घेत असताना थोडंसं हाय मॉलिक्यूल घेत असताना त्या ठिकाणी तुम्हाला पिंटॉर नावाने मिळत असेल किंवा ट्रेसर नावाने मिळत असेल तर 50 मिली. दोघांपैकी नावं दोन्ही आहे, प्रमाण एकच आहे. ट्रेसर मिळेल तरी 50 मिली घ्या, पिंटॉर मिळेल तरी 50 मिली घ्या. त्याचा 200 लिटरला स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या. त्यानंतर तुम्हाला पुढचा स्प्रे करायचा आहे, जिब्रालिक ॲसिडचा वापर करायचा आहे. 200 लिटरला 2 ग्रॅम म्हणजे 10 ppm. विपुल तुम्हाला घ्यायचंय 300 मिली आणि युरिया 200 ग्रॅम. अशा पद्धतीने एक स्प्रे करून घ्या. तुमचा तोडा सुरू व्हायला येईल त्यावेळेस पहिला तोडा करून घ्या. पहिला तोडा करून घ्या आणि पहिला तोडा जसाही तुमचा संपेल त्यावेळेस तुम्हाला ड्रिपच्या माध्यमातून तिसरं ड्रिपचं ॲप्लिकेशन सांगतोय. कालावधी नीट ऐकून घ्या. कालावधी नीट ऐकून घ्या. पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन दिलं 6-7 दिवसाने एकरी 1 लिटर प्लॅटिनम 5 किलो 15-30-15. त्यानंतर 10 ते 12 दिवसाने पुढचं ॲप्लिकेशन तुम्हाला ड्रिपच्या माध्यमातून सातत्याने 3-4 दिवसाला खतं द्यायची गरज नाही. पुढचं 10-12 दिवसाचं ॲप्लिकेशन असेल एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक. त्यासोबत 4 किलो वरद फर्टिलायझरचं 10-40-10, 4 किलो 10-40-10 नीट लक्षात घ्या किंवा 10-40-40. वरद फर्टिलायझरच्या 2 ग्रेड आहे, त्यापैकी 10-40-40 ही ग्रेड अतिशय उत्तम राहील दुसरा तोडा यायच्या आत, पहिला तोडा संपल्यानंतर. ज्याच्यामध्ये नायट्रोजन थोडासा आहे, फॉस्फरस आणि पोटॅश आहे, जेणेकरून मिरचीची लांबी चांगली राहील, वजन चांगलं मिळेल आणि फुलांचं ड्रॉपिंग होणार नाही आणि अधिक फुलांची संख्या अन्नद्रव्य व्यवस्थापन मधून मिळण्यासाठी 4 किलो 10-40-40 वरद फर्टिलायझरचं 4 स्ट्रोक सोबत ॲप्लिकेशन दुसऱ्या तोड्याच्या अगोदर 8 दिवस म्हणजे पहिला तोडा झाल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी देऊन घ्यायचं. त्यानंतर परत एकदा एक साधा स्प्रे तुम्हाला करायचा आहे. ज्या वेळेस तुम्ही
हाय मॉलिक्यूल जेव्हा आपण म्हणतो, जिथं तुम्ही एक्सपोनसचा स्प्रे करताय, जिथं ट्रेसरचा स्प्रे करताय, जिथं सिमोडिसचा स्प्रे करताय, त्यानंतर 3-4 दिवसानंतर तुम्हाला एखादा भुरी रोगासाठी स्प्रे करत असताना साधा स्प्रे स्कोर 100 मिली, कवच 200 ग्रॅम, ॲक्ट्रा 100 ग्रॅम. त्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर मिरचीची लांबी, मिरचीचा आकर्षक रंग मिळवण्यासाठी मास्टर ॲग्रोचं वेगो मास्टर 500 मिली, टेक्याल 500 मिली, बोरॉन 100 ग्रॅम हा स्प्रे करा. मित्रांनो, मिरचीचे बाजारभाव कधी किती तडकणार, 3 अंकी जो आकडा आहे तो कधी गाठणार, त्याचा व्हिडिओ पुढच्या 4-5 दिवसात तुम्हाला बघायला मिळेल. आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत आलात. परत एकदा शेतकऱ्याकडे येतो. पुरकर साहेब, एक शेवटचा प्रश्न विचारतो. इतर शेतकऱ्यांना तुम्हाला आलेला अनुभव कसा शेअर कराल? म्हणजे डॉक्टर किसानचा अनुभव तो सुंदरच आलेला आहे 2 वर्षापासून. माझ्या तोंडावर माझी वाह करू नाही, नका. जे खरं असेल ते मोकळं नाही बोला. सर, दररोज एक शेतकरी प्लॉट बघायला येतो. बर. दररोज येतो. असं चर्चा तर झालेलीच आहे, प्लॉट कुठं रजिस्टर आहे. चर्चा तो होगी ना भाई. जब कोई अच्छा दिखता है तो उसकी चर्चा मार्केट में होती है. बराबर है की नाही? बरोबर आहे ना. असं विचारतं शेतकरी प्लॉट कुठं रजिस्टर आहे दिंडे साहेबांकडे. आणि गावातल्या 4-5 शेतकऱ्यांनी बघून डॉक्टर किसानला जॉईन झालेलेच आहे. एकंदरीत ठीक आहे. हा गमतीचा भाग सोडून द्या. मी तुम्हाला सांगितलं की 10-12 दिवसात पहिला तोडा होईल बरोबर. आणि त्याच्यानंतर एक 15 दिवसांनी दुसरा तोडा होईल. म्हणजे आजपासून हा व्हिडिओ घेत असताना इथून एक 25 दिवसात दुसरा तोडा तुमचा असेल आणि दुसऱ्या तोड्याला 12 ते 15 टन माल तुमच्या या 3 बिघ्यातून गेल्याशिवाय राहणार नाही. आणि इथंच मिरचीचा आपण गावठी भाषेत म्हणतो गंज मोठा असेल, पिकअप असेल, तुमच्या पिशव्या असतील आणि तो व्हिडिओ शेतकरी मित्रांनो तुमच्यापर्यंत नक्कीच येईल. आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला. चॅनलला प्रथम आला असाल, चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार.